राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रथमच काल सांगली दौऱ्यावर आले। त्यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन केले आणि तेथील कार्यकर्त्यांना संबोधित देखील केले। पुढे त्यांनी सांगलीमधील विविध कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला। अजित पवारांच्या या इस्लामपूर सांगली दौऱ्यावरून प्रश्न पडतोय की अजितदादा सांगली जिल्ह्यातून जयंत पाटलांना शह देण्याच्या तयारीत आहेत का? खरं तर अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आहेत। दोन्ही नेत्यांनी प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे। या दोन्ही नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द ही राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी घालवली। तसेच दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मंत्रिमंडळात देखील एकत्रितरित्या काम केले आहे। परंतु मधल्या काही काळात राजकीय वारे फिरले आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 40 आमदारांसोबत महायुतीमध्ये दाखल झाले। खरं तर अजित पवारांचा हा निर्णय सर्वांसाठीच धक्का देणारा होता। या अगोदर देखील काही वर्षापूर्वी अजित पवारांनी असेच बंड केले होते, परंतु त्यामध्ये ते पुढे जाऊन अपयशी ठरले। परंतु यावेळी मात्र ते पूर्ण तयारीने गेले आणि भाजपसोबत त्यांनी सरकार देखील स्थापन केले आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले। हे बंड होत असताना शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले तसेच पवार साहेबांनी सत्ता खुर्ची मंत्रिपदे दिलेले अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले। शरद पवारांना गुरु मानणारे, त्यांच्यासाठी रडणारे सर्व नेते अचानक रंग बदलत अजित पवारांसोबत गेल्याने सर्वांनाच धक्का बसला। अजित पवारांसोबत जाणाऱ्या नेत्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांसारखे अनेक ताकदवर नेते होते, ज्या नेत्यांची राजकीय ताकद जास्तीची होती आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये त्यांचं वर्चस्व देखील होतं। हे सर्व होत असताना आणि अनेक ताकदवर नेते अजित पवारांसोबत जात असताना याला एक चेहरा मात्र अपवाद ठरला आणि तो शरद पवारांसोबत पूर्ण ताकदीने उभा राहिला, ते म्हणजे जयंत पाटील। त्या अगोदरही जयंत पाटलांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या। तसेच अजित पवारांच्या फुटीनंतर देखील बऱ्याचदा ते अजित पवार गटात जाण्याच्या शक्यता वर्तवल्या देखील गेल्या होत्या। परंतु या सर्व चर्चांना खोटं ठरवत जयंत पाटील आज देखील शरद पवारांसोबत पूर्ण ताकदीने उभे आहेत। सरकार स्थापनेनंतर अजित पवारांनी आपली ताकद आणि संघटन कौशल्य वापरत अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अनेक असे पदाधिकारी आपल्या गटामध्ये यशस्वीरित्या घेतले। प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक तरी आमदार आपल्यासोबत घेण्यात ते यशस्वी ठरले। परंतु या सर्वाला अपवाद ठरलेला एक जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा। या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत, परंतु हे तिन्ही आमदार अजित पवारांसोबत न जाता शरद पवार गटामध्ये अजून देखील आहेत। तसं पाहायला गेलं तर जयंत पाटील हे एक अनुभवी आणि मुरब्बी नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या पडझडीत देखील त्यांनी आपला बालेकिल्ला अगदी सुरक्षित ठेवला होता। जयंत पाटील हे स्वतः वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार आहेत। या मतदारसंघातील लोकांनी त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्यापासूनच जयंत पाटलांपर्यंत आपलं प्रेम नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसवर दाखवलं आहे। या मतदारसंघातून जयंत पाटलांना पराभूत करण्यासाठी अनेक नेत्यांनी ताकदी लावल्या, अनेक मंडळी एकत्र आले, परंतु आजपर्यंत जयंत पाटील हे कधीच पराभूत झाले नाहीत। तसेच दुसरीकडे तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार आराराव पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या आमदार आहेत। तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ देखील आरारावांच्या विचारावर प्रेम करणार आहे, त्यामुळे नेहमीच येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाला आहे। तर तिसरा शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत। 2009 आणि पुढे 2019 साली ते आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि ते जयंत पाटलांचे एकदम खास आहेत। सद्यस्थितीला हे तिन्ही आमदार शरद पवारांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। तसं पाहायला गेलं तर सांगली जिल्हा हा नेहमी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर प्रेम करणारा जिल्हा राहिला आहे, परंतु 2014 पासून जिल्ह्यातील अनेक अशा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तेव्हापासून या जिल्ह्यावर भाजपने आपली पकड ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्यांना काही अंशी यश देखील आलं। या मतदारसंघामध्ये एकूण 8 विधानसभा आमदार आहेत, त्यापैकी 5 विधानसभा आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे आहेत आणि अजित पवारांच्या बंडानंतर देखील ही स्थिती अजून पण तशीच आहे आणि भविष्यातही यामध्ये जास्तीचा बदल होईल असे सध्या तर वाटत नाहीये। अजित पवारांनी काल सांगली जिल्ह्याचा दौरा केला आणि इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन केले आणि जयंत पाटलांना शह देण्याचा प्रयत्न केला। तसेच सांगलीमधील विविध कार्यक्रमात देखील ते सहभागी झाले। त्यांच्या या सर्व दौऱ्यात खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव व विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील हे सोडले तर अजित पवारांना ताकद देणारा असा एकही चेहरा काल अजितदादांसोबत नव्हता। त्यांच्या या दौऱ्यात स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांपेक्षा भाजपचे जास्त पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसत होते, त्यामुळे सांगली जिल्ह्यातून जयंत पाटलांना शह देण्यासाठी अजित पवारांना आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे। परंतु सध्या तरी या दौऱ्यातून अजित पवारांच्या पदरात काही पडेल असं वाटत नाही।
परंतु पुढील काळात जिल्ह्याच्या राजकारणात काय फेरबदल होतील याचा अंदाज आपण लावू शकत नाही। त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात अजित पवार सांगलीमध्ये आपले वर्चस्व वाढवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील एक मातब्बर नेते आहेत आणि आज देखील या जिल्ह्यावर त्यांची चांगली पकड आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण राज्यभर एवढी पडझड झाली असताना देखील जयंतरावांनी आपला सांगलीचा बालेकिल्ला मात्र अगदी सेफ ठेवला आहे। त्यामुळे बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नेते आणि आमदार भाजप सोबत नेण्यासाठी अजित पवार यशस्वी राहिले आहेत, परंतु जयंत पाटलांच्या ताकदीने सांगली जिल्ह्यामध्ये याचा जास्त फरक पडला नाही। एकूण एक येणाऱ्या काळात अजित पवार सांगली जिल्ह्यामध्ये आपलं पाय रोवू शकतील का याबद्दल आपलं मत काय आहे हे नक्की कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।